भिवंडी महानगरपालिकेचा सन 2026-27 साठी 1179 कोटींचा अर्थसंकल्प महासभेसमोर सादर करण्यात आला असून 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक 1117 कोटींचे आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. एपीजे अब्दुल कलाम शिक्षण अभियानसाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. शहरात 100 ई-बस सुरू करण्यासाठी पीएम ई-बस सेवेसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. GIS सर्वेसाठी 10 कोटी, शाळा दुरुस्तीसाठी 4 कोटी आणि अमृत 2.0 अंतर्गत 100 MLD पाणी योजनेसाठी 25 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. रस्ते विकास व विद्युत खांब स्थलांतरासाठी 2 कोटी, तर महिला, बालकल्याण व दिव्यांगांसाठी 3.26 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पावर महासभेत लवकरच चर्चा होणार आहे. आज 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक आणि सन 2026-27 चं मूळ अंदाजपत्रक आम्ही महापौरला आणि महासभेच्या आत आपण ठेवलेला आहे. ते सुधारित अंदाजपत्रक होता 1117 कोटीचा आणि सन 2026-27 चं मूळ अंदाजपत्रक आहे 1179.1097 कोटीचा. त्याच्यामध्ये मी थोडासा आपल्याला एक विशेषता आहे माझ्या अंदाजपत्रकची ते मी आपल्याला सांगतो. आपण याच्यामध्ये एक एपीजे अब्दुल कलाम शिक्षा अभियान म्हणून राबवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 1 कोटीची तरतूद ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण भिन्न शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करणार आहोत. त्याचबरोबर पीएम ई-बस सेवासाठी, कारण आपल्या इथे 100 ई-बसेस येणार आहेत, त्याच्यासाठी आपण 5 कोटीची भारी तरतूद ठेवलेली आहे. एक GIS सर्वे आपला चालू आहे महापालिकेमध्ये, त्याच्यासाठी सुद्धा आपण 10 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. याच्यामुळे आपला एक असेसमेंट जे आहे ते व्यवस्थित होऊन जाईल आणि स्ट्रीमलाईन होणार. त्याचबरोबर स्कूल रिपेअरवर माझा भर आहे, त्याच्यासाठी आपण 4 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. 100 MLD ची योजनाचं काम सध्या चालू आहे. ते सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे अमृत 2.0 मध्ये, त्याच्यासाठी सुद्धा आपण 25 कोटी ची तरतूद ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की भिवंडीमध्ये आपण एक रोड वायडनिंगची मोहीम राबवली होती. त्याच्यामध्ये आपण लोकांना एक प्रॉमिस केलं होतं की जे काही पुनर्वसन आहे किंवा रोड आहे, रोड कन्स्ट्रक्शन ते आपण करणार आहोत. त्याच्यासाठी आपण सध्या रोडचे कन्स्ट्रक्शन साठी आणि नवीन विद्युत खांब शिफ्ट करण्यासाठी 2 कोटीची तरतूद सुद्धा ठेवलेली आहे. डिटेल माहिती 5%ची अराउंड ते मी आपल्याला एक्झॅक्टली एकदा बघून मी आपल्याला सांगतो. पण ओव्हरऑल 326 लाखाची 5%ची तरतूद आपण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण महिला, बाल कल्याण, दुर्बल घटक कल्याण व दिव्यांग कल्याण इन्क्लुडेड आहे. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.